नाशिकचं ते भोंदू बाबा अशोकराज प्रकरण तुम्हाला आठवतंय का? ज्या प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरला होता, ज्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते आणि आता याच खळबळजनक प्रकरणावर चक्क चित्रपट येतोय. सर्वात मोठी चर्चा तर या चित्रपटातील पात्रांची रंगते. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं नाव सुद्धा या प्रकरणामध्ये समोर आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटात त्यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असणार आहे. तर सूत्रांनुसार शिवसेना नेत्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे. खुद्द दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, भोंदू खरातवर लवकरच एक सिनेमा येतोय आणि मी हा सिनेमा बनवत नाहीये, तरी सुद्धा यात एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत मी तुम्हाला दिसणार आहे. दीपाली यांनी आपल्या भूमिकेभोवती सस्पेन्स जरी ठेवला असला तरी त्या रुपाली चाकणकरांचीच भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं. या निमित्तानं त्यांनी जनतेला आवाहन सुद्धा केलं की अशा भोंदू बाबांपासून सावध राहा आणि कुठेही जाताना जागरूकता ठेवा. तर मित्रांनो, अशोक खराची मुख्य भूमिका कोण साकारणार? हा सिनेमा रुपेरी पडद्यावर काय खळबळ माजवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शिवाय दीपाली सय्यद ही भूमिका चोख बजावतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.